हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. बऱ्याच जणांना मराठी श्रावण ज्यांचा आहे, म्हणजे हा मारवाडी श्रावण चालू आहे, तर प्रत्येकाला असं वाटतं आहे की आपण शिवलिंग पूजा करायची की नाही, पार्थिव शिवलिंग पूजा करायची की नाही. तर सगळ्यांनी ही पार्थिव शिवलिंग पूजा करायची आहे. गुरुजी तर आपल्याला नेहमी सांगतात, जेव्हा तुम्हाला काही संकट असेल, तुमच्यावर काही अडीअडचणी असतील, तर त्यावेळेस तुम्ही गमल्यामध्ये छोटं शिवलिंग बनवून पार्थिव शिवलिंगाची पूजा करा. 23 तारखेला आता आपल्याला मराठी श्रावण जरी नसला तरी पण करायला हरकत नाही. आणि जेव्हा मराठी श्रावणाची शिवरात्र येईल तेव्हासुद्धा सेम अशीच पूजा आपल्याला मराठी श्रावणातली शिवरात्रीला करायची आहे. म्हणून सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. की शिवरात्रि पूरे भारत में ही नहीं, पूरे विश्व में, देश और विदेश में लोग ऑनलाइन पूजन करते हैं. उस दिन शिव भगवान का पार्थिव शिवलिंग बनाते हैं, पार्थिव शिवलिंग का निर्माण करते हैं, पूजन करते हैं. हम जहां रहेंगे वहां से लाइव शाम को 7 बजे आप और हम, पूरा देश और पूरा विश्व, शाम को 7 बजे से 8 बजे तक 1 घंटे सावन की शिवरात्रि के दिन पार्थिव शिवलिंग का पूजन कर कर भगवान से अपने मन चाहा वर प्राप्त. 23 तारखेला पूर्ण विश्व पार्थिव शिवलिंग पूजा करणार आहे. तर त्या पार्थिव शिवलिंगाला पूजा कशी काढायची आणि महाराष्ट्रातल्या आपण शिवभक्तांनी करायची का त्या दिवशी शिवलिंग पूजा, याच्यासाठी खास व्हिडिओ आहे. डिटेल सगळी माहिती देत आहे. आणि स्वतः गुरुजी आपल्याला ह्याबद्दलची जी सामग्री आहे किंवा जी माहिती आहे त्यांचा पण व्हिडिओ मी टाकत आहे, ते सुद्धा तुम्ही ऐकून घ्या. आणि महाराष्ट्रातली जनता जी आहे तर ते सगळे करू शकतात. आता ह्या ठिकाणी मी आपण बोलूच करता करता मी सांगते तुम्हाला. तर ही मी माझ्या कुंडीतली अगदी पवित्र आपल्या देवाच्या ह्याच्यातली किंवा मग तुळशीच्या कुंडीतली किंवा आपल्या ज्या फुला झाडांच्या कुंडीतली माती असेल ना, तर ती माती आपल्याला घ्यायची आहे. या ठिकाणी मी माझ्याच पिंडीचं जी कुंडी आहे, मी जी पिंड ठेवलेली आहे ज्या मातीच्या कुंडीवर, त्याच्यातली माती मी घेतलेली आहे. आता ही माती घेतली आहे. त्याच्या आधी आपण तांब्या भरून ठेवायचा आहे. रात्री भरून ठेवा किंवा 2-3 तास आधी तुम्ही देवाजवळ तांब्या भरून ठेवा. माती आणली आहे. माती आणल्यानंतर त्याच्यामध्ये गंगाजलचा आपल्याला शिपका द्यायचा आहे. गंगाजलचा शिपका दिल्यानंतर माती ही पवित्र होते आणि आपण तिला शांत करू शकतो. म्हणजे गुरुजी सांगतात की त्या पद्धतीने. आता ह्या मातीमध्ये आपण गंगाजलचा शिपका दिला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेत आहोत. आणि तूप टाकल्याच्या नंतर एक सामग्री आपल्याला टाकायची. तर ह्या मिऱ्या आहेत, तर ही मिरी वाटून घेतलेली आहे. 5 मिरी आपण त्याच्यामध्ये वाटून टाकायची आहे. आणि हे जे भस्म आहे, तर आपण जे भस्म महादेवाला लावतो, तर ते भस्म याच्यामध्ये आपण थोडं मिक्स केलेलं आहे ह्या ठिकाणी. आणि हो, आपण महाराष्ट्रात म्हणजे आपला खानदेश, विदर्भ, मराठवाडा ह्या भागामध्ये आपण साधारणतः काळ्या मातीची पिंड करतो. समजा कोकण इकडचा जो पट्टा असेल गोवा, तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, चंदन टाकले, लाल चंदन किंवा पांढरं चंदन तुमच्याकडे जे असेल, परंतु ओरिजिनल आपल्याला चंदन हवं, जे की लाकडाचं चंदन असतं, त्याचा ह्या ठिकाणी मी पावडर वापरलेली आहे. हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे शेण असेल गाईचं तर ते शेण टाका. आता शहरात शेण मिळत नाही, माझ्या इकडे तर नाही मिळालं, पण गोमूत्र वगैरे होतं, मी ते टाकते आहे. तर मध टाकलं आहे थोडंसं, याच्यामध्ये मध टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गाईचं दूध टाकायचं आहे. गाईचं दूध टाकून घेतलं, गाईचं तूप, गाईचं गोमूत्र टाकायचं आहे आणि शेण टाकायचं आहे. शेण मिळालं तर शेण टाका, त्याच्यामध्ये थोडं आवर्जून टाका तुमच्याकडे जर असेल तर. आणि आता आपण याच्यामध्ये थोडं गोमूत्र टाकून घेतो आहे. आता अशा पद्धतीने सगळं ही सामग्री आपली ह्याच्यात टाकून झाली आहे. आणि हे आता आपल्याला व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळी आपल्याला जी माती आहे तर ती एकजीव व्यवस्थित मिक्स करायची आहे अशा पद्धतीने. आणि त्याला जर लागलंच आपल्याला पाणी, कारण पावसाळा आहे, पावसाळ्यात माती थोडी ओलसर असते आणि कुंडींमधली माती तर ती ओलसरच असते, त्याच्यामुळे जेवढं लागलं तेवढंच पाणी आपल्याला चोळीत घ्यायचं आहे आणि चुळभरच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळं हे मिक्स करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जाड खडा वगैरे जर असेल तर तो विलग करून टाका आणि छान अशी बारीक अशी माती घ्या. जर माती कोरडी वगैरे असेल तर तिला गाळून घेतलं तरी चालतं. ह्या पद्धतीने आपण आता ही माती भिजून झाली, खूप पातळ करायची नाही आहे. आता याचा आपण गोळा तयार करून घेत आहोत.
तर आता दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रातली जनता करेल का, तर श्रावण महिना असो किंवा कुठलाही महिना असो, गुरुजी आपल्याला स्वतः सांगतात जेव्हा तुमचं मन करेल तेव्हा तुम्ही पिंड पार्थिव शिवलिंग तुम्ही करू शकतात. तर पार्थिव शिवलिंग करणं काही हे नाही आहे. आपला जरी श्रावण पुढच्या आठवड्यात सुरू होतो आहे तरी पण ही श्रावणला लागणारी शिवरात्र आहे, त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा ही पूजा करायला चालणार आहे. आणि आपल्या घरामध्ये एक होम हवन होत आहे, एक म्हणजे एक छान अशी पूजा होते. तर आपण हे बेलाचं पान घेतलं आहे. असं कट झालेलं बेलाचं पान अजिबात घ्यायचं नाही आहे. छान चांगलं मोठं बेलाचं पान असं छान पान घ्यायचं आहे. आणि जेव्हा पिंड आपण तयार करतो त्यावेळेला पान जे आहे तर शिरेचा भाग खाली घ्यायचा आहे, हा भाग, आणि आपल्याला उलटं पान करून दांडीचा जो भाग आहे तो आपल्याकडे आला पाहिजे. दांडीचा भाग तिकडे देवाकडे गेला नाही पाहिजे. जी जलाधारी आहे, अशोक सुंदरीकडचा जो भाग आहे जलाधारीचा, तो पानाकडे आला पाहिजे. अशा पद्धतीने हे पान आपण ठेवून घेतलेलं आहे. आता हे पान आपण जेव्हा ठेवून घेतोय तर आधी आपण पिंड नाही करून ठेवायची त्याच्यावर, तर आपल्याला असा पेंडीसारखा गोळ्याचा आकार तयार करून घ्यायचा. हा आकार तयार करून झाल्यानंतर आता हे जे बेलाचं पान घेतलं आहे ना आपण, तर त्या बेलाच्या पानावर हा आपल्याला पिंडीचा जो आकार आपण करून घेतो आहे तो याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. आणि आधी आपल्याला लिंगाची आकृती करून घ्यायची आहे. म्हणजे आधी लिंग तयार करायचं आणि मग पार्वती मातेचं आपण जे आहे हस्तकमल जे आहे ते तयार करायचं आहे. परंतु आधी लिंग स्थापित करायची आणि मग हस्तकमल करायचं आहे. गुरुजी स्वतः सांगतात की आधी लिंगाची स्थापना करा आणि नंतर हस्तकमल तयार करा. तर अशा पद्धतीने आपण असं आधी लिंगाचा आकार करून घ्यायचा आणि मग पार्वती आईचं हस्तकमल म्हणजेच पिंडीला आकार व्यवस्थितरित्या आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने बघा आम्ही अशा पद्धतीने ही पिंड तयार करत आहोत. आता जो दांडीचा भाग आहे बेलाचा सखींनो, तो जेव्हा आपण पूजेला बसू ना तर त्यावेळेस तो आपल्याकडे आला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा पूजेला बसू तेव्हा पिंड जी आहे तर ती पिंडेचं जे तोंड आहे तर ते दक्षिणेला असलं पाहिजे. आणि हा जो मागचा भाग आहे पार्वती मातेचा तो आपल्याकडे असला पाहिजे. म्हणजे मग आपण उत्तर दिशेला आपण तोंड करून बसलं पाहिजे. म्हणजे तो पिंडीचा भाग जो आहे तो तिकडे उत्तर दिशेला आला पाहिजे, दक्षिणेला नाही. तर अशा पद्धतीने ही पिंड आपण अशा रीतीने व्यवस्थित तयार करून घेतली, याचा शेप देऊन घेतला आहे. आणि आता आपण याला व्यवस्थित आकार देऊन घेतो आहे. जिथे काही तडे असतील किंवा मातीचा जिथे हे असेल तिथे पाण्याचा हात लावून आपण तिला व्यवस्थित करून घेतो आहे. आधी आपण काय केलं, लिंगाचा आकार तयार करून घेतला. लिंग तयार करून झाल्याच्या नंतर मग आपण आता हे व्यवस्थित असा पिंडीला तयार करून घेत आहोत. अशा पद्धतीने आपली पिंड रेडी आहे. आणि आता ह्या पिंडीला आपल्याला गाईचं तूप वरून माखून घ्यायचं आहे. वरून गाईचं तूप माखायचं आहे, जेणेकरून आपली पिंड जी आहे तर ती व्यवस्थित राहायला मदत होते आणि पिंडीला तडे पडत नाही, पिंड ही खंडित होत नाही. याच्यासाठी वरून आपल्याला तुपाचं लिंपण करायचं आहे पिंडीला. असं तुपाचं लिंपण व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला लिंपण करून व्यवस्थित अजूनही आपण पिंड जी आहे तर ती आपण घडवतोय करतोय त्याच्या वेळेस तुम्हाला जिथे जिथे काही कमी जास्त वाटत असेल त्या ठिकाणी आपण त्या गोष्टींची सुधारणा करून घ्यायची. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी लिंगाला पूर्ण आपण शिवपिंडीला तूप लावून घेत आहोत आणि सगळं तूप व्यवस्थितरित्या माखायचं आहे. बघा आपली पिंड किती छान अशी तयार झाली आहे. अशीच पिंड तुम्हाला पण करायची आहे. आता आपण प्रॉपर पूजा सामग्रीत काय काय साहित्य असतं ते गुरुजींच्याच तोंडून गुरुजींच्याच अमृतवाणीने ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वाची शिवरात्रि है. पूरे भारत में ही नहीं पूरे विश्व में देश और विदेश में लोग ऑनलाइन पूजन करते हैं. उस दिन शिव भगवान का पार्थिव शिवलिंग बनाते हैं, पार्थिव शिवलिंग का निर्माण करते हैं, पूजन करते हैं. हम जहाँ रहेंगे वहाँ से लाइव शाम को 7 बजे आप और हम पूरा देश और पूरा विश्व शाम को 7 बजे से 8 बजे तक 1 घंटे सावन की शिवरात्रि के दिन पार्थिव शिवलिंग का पूजन कर कर भगवान से अपने मन चाहा वर प्राप्त करें. इसमें क्या क्या सामान चढ़ेगा वो आप लोग लिख लीजिए. 1 लोटा जल, 21 दाने गेहूं के, 5 कमलगट्टे,
108 चावल के आखे दाने, वैसे तो सबको याद होंगे पहले के भी, 108 चावल के दाने आखे मतलब सेगे, 21 काली मिर्ची, 1 चुटकी काली तिल, 1 धतूरा, 7 बेलपत्र, 7 शमी पत्र, 7 लाल फूल, गुलाब के मिल जाए तो श्रेष्ठ है, नहीं तो कोई लाल फूल दूसरे मिल जाए वो भी श्रेष्ठ है। 7 पुष्प सादे जो पूजन में चढ़ाने के लिए, दूध, दही, घी, शक्कर, इत्र, गंगाजल, चंदन, 3 गोल सुपारी, पूजन वाली सुपारी, रोली, मोली, अभीर, मोली मतलब लच्छा नाड़ा बांधने वाला, अभीर, गुलाल, पीला चंदन, चावल पूजन के लिए, कपूर, 2 दीपक घी के, एक जलाकर रखने के लिए, एक आरती करने के लिए, 2 जनेऊ, एक गणेश जी के लिए, एक शिव जी के लिए, लौंग, इलायची, पान के पत्ते, मिट्टी का पार्थिव शिवलिंग, अपने नगर में, अपने गांव में, अपने गमले में जो मिट्टी हो उसका पहले से शिवलिंग बना के रख लेना। 7 बजे तो सीधे पूजन चालू करेंगे, 8 बजे तक आप लोग पहले से शिवलिंग बना के रख लें, पार्थिव शिवलिंग मिट्टी का। 5 फल, मिठाई, धूप बत्ती, और शिवलिंग को पहले से बनाकर रखे जिससे 7 बजे बैठते से ही पूजन चालू हो जाए। अपने अपने मोबाइल टीवी चालू रखना है, ऑनलाइन पूजन करना है। अपने नगर में, अपने गांव में जो ब्राह्मण देवता हो, जो पंडित जी हो, जो आपके यहाँ आते रहते हो, और जो ब्राह्मण हो, उनको भी उस समय पर आप अभिषेक पूजन के लिए आमंत्रित करें। और पंडित जी उस समय पर करा रहे हैं या उससे 1 घंटे पहले करा दे, कोई दिक्कत वाली बात नहीं है। पर शिवरात्रि के दिन शिव अभिषेक होना जरूरी है, क्योंकि सावन की शिवरात्रि के दिन जो पार्थिव शिवलिंग का पूजन शाम के समय, शिवरात्रि के दिन रात्रि के समय पर जो करता है, मनवांचित फल देवाधिदेव महादेव प्रदान करते हैं निश्चित। जो ब्राह्मण आपके परिचित हो उनको बुला लें, अगर ब्राह्मण ना मिले तो टीवी के माध्यम से आप और हम सब बैठकर जो ब्राह्मण देवता होंगे वो पूजन कराएंगे, और आप और हम पूजन करेंगे, और उसका लाइव आप और हम साथ में मतलब ऑनलाइन, मतलब जैसा हम कर रहे हैं वैसा आप हमारे साथ में बैठकर एक साथ पूजन करेंगे, और एक साथ महादेव की करोड़ों लोग मिलकर आरती करेंगे और बाबा से मनवांछित फल प्राप्त करेंगे। विसर्जन करते समय जब आप विसर्जन करें, पानी में अपने पात्र को, शिवलिंग को जब छोड़ें, उस समय पर ध्यान दीजिएगा कि शिवलिंग की जो जल की धार है, जिसका उत्तर की ओर जो जल की धार होती है, विसर्जन करते समय वो जल की धार अर्थात वो उत्तर का भाग हमारी ओर होना चाहिए, और थाली इस तरह से पकड़ें कि वो भाग हमको जब डालें तो वो भाग हमको दिखे, थोड़ा सा नजर आए पानी में डालते समय। और जब वो थोड़ा भाग दिखता रहे, और जिसलिए आपने शिवलिंग बनाया, जिस कामना से आपने शिवलिंग बनाया है, वो कामना उस भाग को पानी में देखते देखते बोल दीजिए, वो कामना पूर्ण हो जाती है। इसको कहते हैं पार्थिव शिवलिंग का निर्माण करना और उसकी आराधना करना। तो पहला क्रम है पार्थिव शिवलिंग का निर्माण। सावन के महीने में अगर आप शिवलिंग बनाते हैं, सोमवार को शिवलिंग बनाते हैं, तो नियम ध्यान रखिएगा महाराज, लिंग पुराण से है ये, इसका नियम ध्यान रखिए। क्या करना है? मिट्टी को लाना है, जल का छींटा देना, छींटा जरूर देना, घर में लेकर आए और जल का छींटा होना जरूरी है। 2 दिन तक 3 दिन तक मिट्टी रखी हुई है, और उसके बाद अगर आपने पानी का छींटा नहीं दिया है और आपने डायरेक्ट मिट्टी को गला दिया और उसके बाद बनाया, तो उसका कोई प्रमाण नहीं। जल का छींटा अवश्य, फिर उसको रख दें। 15 दिन बाद बनाओ, 4 दिन बाद बनाओ, 3 दिन बाद बनाओ, 2 दिन बाद बनाओ। शिवलिंग जब बनाओ तब उस मिट्टी को, जो कलश आपने रसोई घर में रखा है चावल का दाना रखकर प्लेट के ऊपर, अर्थात उस कलश का जल उस मिट्टी में थोड़ा सा डालिए। क्यों डाला जाता है उसका भी भाव वर्णन किया है। अब भविष्य पुराण, स्कंद पुराण और अग्नि पुराण, इन तीनों से ले लिया गया, वर्णन किया गया। जब उस कलश का जल
हम डालते हैं तो उस कलश में पितरों का भाव आ जाता है, अन्नपूर्णा का भाव आ जाता है, घर में लक्ष्मी का भाव आ जाता है, संपदा का भाव आ जाता है। पूरे 24 घंटे के अंदर एक क्षण के लिए रसोई घर में 33 कोटि देवता आते हैं, तो वो देवता का सारा भाव उस कलश के अंदर आ जाता है। और वो जल जब हम उस मिट्टी में मिलाते हैं तो गंगा, यमुना, सरयू, सरस्वती, ये 33 कोटि देवता में, तो इन सब का आनंद उस जल में आ जाता है। और वो जल जब हम मिट्टी में मिलाते हैं तो मिट्टी पवित्र हो जाती है, स्वयं कैलाश अधिपति को स्वीकार करने के लायक हो जाती है।